नमस्कार, मी आपला कोल्हापूर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड. आपल्याला गांधीनगरच्या विषयामध्ये कल्पना असेल की सुप्रीम कोर्टाचा 22 एप्रिलला लागलेला निकाल, त्याच्यामध्ये आपली जी हद्द आहे याच्यावरती सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब 22 एप्रिलला केलेलं आहे की ही हद्द महानगरपालिकाचीच असून उसगाव ग्रामपंचायतीचा याच्यावरती कुठलाही हद्दीवरती दावा नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण सर्व्हे केला. सर्व्हेमध्ये जवळपास जेवढ्याही आपल्याला प्रॉपर्टीज मिळाल्या त्या सर्वांना आपण शोकॉज नोटीस आपण काढलेल्या आहेत. आणि त्या शोकॉज नोटीस काढल्यानंतर काही व्यक्ती हायकोर्टामध्ये गेले होते, मान्य उच्च न्यायालयात. मान्य उच्च न्यायालयाने आपल्याला त्याच्यामध्ये एक एसओपी घालून दिलेली आहे, जी सुप्रीम कोर्टातले चीफ जस्टिस गवई सर असताना त्यांनी जी एसओपी दिली होती की तुम्ही अतिक्रमण पाडताना कुठल्या कुठल्या बाबींचं पालन केलं पाहिजे. त्या अनुषंगाने 25 आणि 26 मेला आपण सुनावणी ठेवलेल्या आहेत. सर्व मिळकतदारांना स्पीड पोस्टाने रजिस्टर नोटीस गेलेली आहे. त्याचं शूटिंग झालेलं आहे. नोटीस त्यांच्या प्रॉपर्टीवरती चिपकवण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्या नोटीसचं ईमेल गेलेलं आहे. आणि आता 25 आणि 26 तारखेला अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्याच्या सुनावणी होतील व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये. तेव्हा आपण वाजवी संधी ही मिळकतधारकांना देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. प्रत्येक फाईल, प्रत्येक व्यक्तीचं आम्ही डॉक्युमेंटेशन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार पुढे कारवाई आम्ही आमच्या महापालिकेच्या वतीने करणार आहोत. एकदा निकाल झाल्यानंतर परत तो ऑनलाईन पोर्टलला तुम्हाला निकाल अपलोड करावा लागतो. परत 15 दिवसाचा वेळ द्यावा लागतो. तरी माझं नागरिकांना आपल्या मार्फत आवाहन आहे की पहिली गोष्ट, कुठलंही कन्स्ट्रक्शन शासनाच्या नियमाच्या पलीकडे जाऊन करू नये, हा एक भाग. आणि दुसरा भाग, जर असं कन्स्ट्रक्शन आम्हाला सापडलं तर आम्ही त्याच्यावरती नियमानुसार कारवाई करणारच. अतिक्रमण हे 2 पार्टमध्ये आहेत. एक पब्लिक प्रॉपर्टीवरती झालेलं अतिक्रमण, विशेष करून जे काही स्टॉल धारक असतील किंवा फेरीवाले असतील, तर त्या बाबतीमध्ये मध्यंतरी मीटिंग महापौरांकडे झाली होती की ह्या लोकांचं फेरीवाला समिती जोपर्यंत गॅझेट नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती लोकांची मीटिंग घेऊन त्यांना हॉकर झोन डिक्लेअर करता येईल का. तर आता मलाही वेळ मागच्या आठवड्याभरापासून कंटिन्यू जीबी आणि बरेचसे काम असल्यामुळे मला वेळ भेटला नाही. पण आम्ही त्याची मीटिंग घेऊ. आणि ह्या बाबतीमध्ये सुद्धा ही जबाबदारी फक्त एकटी महानगरपालिकेची किंवा आयुक्तांची नसून सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. की जे हॉकर्सला 2018 मध्ये ज्यांना रजिस्टर्ड करण्यात आलेलं आहे, ज्यांची नोंद आहे, नोंदणीकृत आहे, असे जर हॉकर्स सोडलेत, असे जर फेरीवाले सोडलेत, तर बाकी सर्व फेरीवाले हे अनधिकृत आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणारच. फक्त आता एक जीबी मीटिंग असो किंवा दुसऱ्या मीटिंग असो याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही. परंतु ह्या बाबतीमध्ये प्रशासन कुठेही एक पाऊल मागे घेणार नाही. शहर साफ ठेवणं, शहर स्वच्छ ठेवणं, सुंदर नीटनेटके ठेवणं ही जशी माझी जबाबदारी आहे, सर्व नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची पण जबाबदारी आहे. आणि त्या कारवाईमध्ये मी कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा दबाव सहन करणार नाही. आय एम गोइंग टू मेक शुअर की आपलं शहर हे स्वच्छ आणि सुंदर राहील. फक्त मला येऊन सुद्धा 1.25 महिना झाला, बाकी बरेचसे डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत. या बाबतीमध्ये एक ठोस भूमिका मी स्वतः SP साहेबांशी बोललेलो आहे, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. आम्ही तिघही मिळून कॉन्क्रीट प्लॅन, महालक्ष्मी मंदिर परिसर असेल, रंकाळा परिसर असेल, VIP रोड असेल किंवा ज्या महत्वाच्या कोर्ट परिसर असेल, हॉस्पिटल परिसर असेल, या ठिकाणी करणार आहोत. तर ही कार्यवाही अटळ आहे. फक्त माझं म्हणणं आहे की आपण स्वतःहून जर काढून घेतलात तर चांगलं आहे. आणि मध्यंतरी जीबीने खूप सुंदर ठराव मंजूर केलेला आहे की जे स्टॉल धारक अनधिकृत असतील त्यांच्या गाळे हे जप्त करून, त्यांचं स्टॉल जप्त करून तो परत दिला जाणार नाही. त्या बाबतीमध्ये आता ठराव लवकरच आपल्याला मिळणार आहे. सो तो सुद्धा एक सपोर्ट लोकप्रतिनिधींकडून आम्हाला आहे. धन्यवाद.